केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या अधिसूचनेमुळे देशभरातील कोट्यवधी शेतकरी आणि लहान ट्रॅक्टर मालक संतप्त झालेत। या अधिसूचनेमध्ये ट्रॅक्टरसाठी ब्लॅक बॉक्स, जीपीएस सारखी उपकरणं सक्तीने बसवण्याची तरतूद आहे। त्यामुळे ही अधिसूचना म्हणजे थेट शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा आहे असा आरोप केला जातोय। पाहूयात। आता विमानाप्रमाणेच ट्रॅक्टर ट्रॉलीला ब्लॅक बॉक्स लावावा लागणार आहे। केंद्र सरकारने हा नवा निर्णय घेतलाय। ब्लॅक बॉक्स सह जीपीएस लावणं बंधनकारक केल्यानं त्याला कोल्हापुरातून पहिला विरोध करण्यात आला। विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाला विरोध केला। देशातल्या 90 लाख ट्रॅक्टर ट्रॉलीला ब्लॅक बॉक्स बंधनकारक करण्यात आले। त्यामुळे सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर हरकती नोंदवण्याचं आवाहन केलंय। नव्या नियमामुळे ट्रॅक्टर मालकांवर 30,000हून अधिक रुपयांचा अतिरिक्त आर्थिक बोजा बसेल असं बोललं जातंय। ईडीआर आणि जीपीएसची ट्रॅक्टरला गरज काय असा सवाल देखील सतेज पाटलांनी उपस्थित केला आहे। ब्लॅक बॉक्स म्हणजे याचा ईडीआर म्हणजे त्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा एकूण सगळं काय काय झालं याची माहिती असणारा ईडीआर म्हणजे तो बसवावा अशी सूचना केलेली आणि ट्रॉली आणि नवीन कपलिंग बसवावे अशा पद्धतीचे एक 2-3 गोष्टी कराव्यात अशी एक अधिसूचना काढलेली आहे 18 जुलैला। आणि केंद्राला देखील विनंती आहे की हा गरज नसलेला कायदा लागू करू नये। त्यांनी सजेशन ऑब्जेक्शन मागितलेलं आहे, त्याला शेतकरी म्हणून आमचं ऑब्जेक्शन आहे। तर या संदर्भात आपल्याला माहिती नाही, सविस्तर माहिती घेऊन बोलणार असल्याचं मंत्री हसन मुश्रीफांनी म्हटलंय। ते काही मी समजून घेतलेलं नाही। मी आज वर्तमानपत्रामध्ये वाचलं। आता विमानामध्ये जो ब्लॅक बॉक्स असतो त्याचं जो अपघात जर झाला दुर्दैवानं तर त्याचं कारण शोधण्यासाठी ते असतं। आता नेमकं ट्रॅक्टर आणि ट्रॉलीमध्ये करणार आहेत काय मी गडकरी साहेबांशी समजून घेईन आणि मग यावर मी वक्तव्य करेन। शेती करणाऱ्या ट्रॅक्टरवर हवाई प्रवासासारखी तंत्रज्ञान कशाला असा सवाल आता शेतकऱ्यांनी केलाय। शेतीमध्ये फक्त 10 ते 15 किलोमीटर वेगाने वापरला जाणारा ट्रॅक्टर कुठल्या अपघाताचे रेकॉर्ड ठेवणार असा सवाल आता शेतकरी करतायत। ट्रॅक्टर मुदला आता ट्रॅक्टर तरी आता परवडणं झालं। किमती सगळ्या महाग झालेल्या आहेत, स्पेअर पार्ट महाग झालेल्या आहेत आणि ह्याचा काय उपयोग नाही। ट्रॅक्टर असतो हरानात, स्वतः शेतकरी स्वतः चालवत असतो, त्यामुळे कुठं जातोय काय जातोय बघायचं स्वतः शेतकरी असतोय। आणि हे ब्लॅक बॉक्स वगैरे बस ह्याचा काय उपयोगच नाही, कारण काय आता शेतकरी तिथल्या तिथे 2 किलोमीटरवरच असतो। त्यामुळे ह्याच्यापासून काय करायचं, कोण बसतोय काय बसतोय आणि ती चेप वगैरे बसले हे कुठं पडलं काय पडलं हे कळणार देखील नाही कधी कोणाला। आणि ट्रॅक्टर कसं आहे दिवसभर असं उन्हात आम्ही कुठेतरी लावून जायचं हे जायचं ते मेंटेनन्स होत नाही आणि मुदलात मेंटेनन्स होण्यापेक्षा हे परवडतच नाही सरकारचं। हे गव्हर्नमेंटने नुसतं शेतकऱ्याला लाथा लागलेला आहे आणि त्याचा काही उपयोग होणार नाही। शेती हा ट्रॅक्टर शेतीतच काम करतो, हे काय रस्त्यावर येणारं काम नाही। नांगरट करा म्हणा किंवा काही रानात शेती काय इकडं आणाय बनलं तर शेतातच काम करतो। रस्त्यावर येत असेल तर त्याचा उपयोग झाला असता, पण ते शेतीत काम करत जातं त्याचा उपयोगच काय होत नाही त्याचा आणि नको आहे आम्हाला ते आणि आम्ही ते अजिबात हाणून पाडून टाकू। सरकारनं 18 ऑगस्ट 2025 पर्यंत या अधिसूचनेवर हरकती नोंदवण्याची मुदत दिली आहे। त्यामुळे काँग्रेस आमदार सतेज पाटलांनी सर्व शेतकरी, ट्रॅक्टर मालक आणि शेतकरी संघटनांनी केंद्राकडे हरकती पाठवण्याचं आवाहन केलंय। एकीकडे शेतकऱ्यांना आधीच महागाई, निसर्गाचा लहरीपणा आणि उत्पादन खर्चात वाढ यांचा सामना करावा लागतो। अशा वेळी हे नवे नियम त्यांना आणखी अडचणीत टाकणारे असल्यानं केंद्रानं हा नवा अध्यादेश रद्द करावा अशी मागणी देशातले शेतकरी करतायत। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।